वैशाली निलेश सोनवणे. नमस्कार. हे माझे घरचे माणूस आहेत. हे अतिक्रमणासाठी लढू राहिले. इथं यांना न्याय मिळावा त्याच्यामुळे त्यांनी अन्न पाणी त्याग करून दिले 3 दिवसापासून. आणि इथं कोणी भेट द्यायला पण आलं नाही आजपर्यंत. आणि आम्ही सर्व नातेवाईक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहे. आता त्यांना परत BP शुगर हे एवढे आजार आहेत. जर काही कमी जास्त झालं त्यांनी अन्न पाणी त्याग करून दिले. ग्रामसेवक ग्रामपंचायत हे जिम्मेदार राहतील. सरपंच मी निलेश बाप्पू सोनवणे, राहणार चंदनपुरी, एक दिव्यांग व्यक्ती असून माझी सरळ आणि सोप्या पद्धतीने मागणी आहे की जे रस्त्यावरती पत्र्याचे छेड मारले गेलेले आणि किंवा ओटा बांधला असेल, जे काही असेल त्या रस्त्यातली जे अडचणी ते काढून तो रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात यावा, हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. आणि जर मला आज माझा उपोषणाचा 3रा दिवस आहे, मी अन्न पाणी हे त्याग करून दिलेले आहे. जर मला कुठल्याही प्रकारचा काही जर झालं तर याला संपूर्ण जिम्मेदार ग्रामपालिका चंदनपुरी, सरपंच, ग्रामसेवक हे राहतील. खंडोबा महाराजांची पालखी पण जाते. सिटी सर्व्हिसचा रस्ता आहे, तो 16 फुटाचा रस्ता आहे. एकूण 4 फूट असा 8 फूट त्यांनी जाम करून घेतलाय. ग्रामपंचायतकडे 25/6/2025 मी अर्ज दिलेला आहे. त्या अर्जावरती आतापर्यंत कुठलीही सुनावणी झालेली नाही आणि त्यांनी मला त्या जागेवरती काही कारवाई करताना पण दिसलेली नाही. ते त्याच्यामुळे शेवटी हा निर्णय घेतला की आमरण उपोषण करायचं आता आणि पाणी अन्न त्याग करून घ्यायचं. 3 दिवसापासून मी जे आज 3रा दिवस आहे आणि या सर्व याला काही जबाबदार झालं तर याला सर्व जिम्मेदार फक्त ग्रामपंचायत चंदनपुरी, प्रशासन, ग्रामपंचायत, सरपंच. चंदनपुरी ग्रामपालिकेकडे 2 तक्रारी अर्ज आले असून निलेश बाप्पू सुरोणे आणि सरलाबाई नानाजी सुरोणे या दोघांनी ग्रामपालिकेकडे रस्ता मोकळा होण्यासंदर्भात तक्रार केलेली. त्या अर्जानुसार आम्ही स्वतः ग्रामसेवक आणि प्रत्यक्ष जागेवर गेलो. जागेवर पाहिल्यानंतर तिथे प्रथमदर्शनी 4 जणांनी अतिक्रमण केलेले निदर्शनास आले. नंतर आम्ही 4 नोटिसा दिल्या आणि प्रत्यक्ष मोजणी करण्याचे त्यांना सांगितले आणि आम्ही सुद्धा खात्री केली जागेवर पाहून. तर खात्री केल्यानंतर अशा निदर्शनास आले सिटी सर्व्हेनुसार जी त्यांची जागा आहे त्यापेक्षा दुप्पट अतिक्रमण चौघांनी केल्याचे दिसून आलेले. तर ग्रामपालिकेची ठाम भूमिका आहे, तो रस्ता ग्रामपालिका कुठल्याही परिस्थितीत मोकळा करेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे 4 लोक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी पुढील काही दिवसात ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि तो रस्ता हा मोकळा करण्यात येईल. त्या ग्रामपालिकेचं कर्तव्य आहे की तो रस्ता मोकळा झाला पाहिजे. ह्या भूमिकेवर ग्रामपंचायत आजही ठाम आहे. त्या 4 लोकांची नावं वगैरे त्यांनी किती अतिक्रमण केले सांगता येईल का? त्या 4 लोकांची नावं सांगतो तुम्हाला मी. सरलाबाई नानाजी सोनवणे यांचं प्रत्यक्ष सिटी सर्व्हे प्रमाणे 179 चौरस फूट जागा आहे, परंतु त्यांनी जागेवर 495 चौरस फूट काम केलेले. नंतर विजय पितांबर देवरे आहेत, सिटी सर्व्हे प्रमाणे त्यांचे 957 चौरस फूट जागा आहे, परंतु प्रत्यक्ष जागेवर त्यांनी 2160 चौरस फूट कंपाऊंड केलेले. 3री जागा आहे अनिल रामचंद्र शेलार यांची सिटी सर्व्हे प्रमाणे जागा आहे 404 चौरस फूट वर त्यांचं बांधकाम आहे 862 चौरस फूट. आणि 4थं जी जागा आहे जेनाबाई मगन सोनवणे यांचं सिटी सर्व्हे प्रमाणे प्रत्यक्ष जागा 182 चौरस फूट व त्यांनी बांधकाम केलेले 722 फूट. असे नियमानुसार या 4घांनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण जर काढलं तर तो पूर्ण रस्ता मोकळा होईल. ग्रामपालिकेची भूमिका असेल की समांतर न्याय द्यावा लागणार आहे, कोणावरही अन्याय होणार नाही, कोणालाही पाठीशी घालता येणार नाही. कारवाई करत असताना 4घांवर कारवाई करण्यात येईल व तो रस्ता मोकळा करण्यात येईल. उपोषणाला जे व्यक्ती बसली त्यांचंही अतिक्रमण नाही घ्यायच्यात, त्यांचं स्वतःचंही अतिक्रमण आहे. जेनाबाई मगन सोनवणे हे त्यांच्या आजी आहेत, त्यांचं प्रत्यक्ष सिटी सर्व्हे प्रमाणे 182 चौरस फूट जागा आहे व त्यांनी बांधकाम केलेलं आहे 722 चौरस फूट. त्यांचं माझ्या मते 500 चौरस फुटापेक्षा जास्त अतिक्रमण केलेलं आहे. तर असो, ते दिव्यांग बांधव आहेत. समोरील ज्या महिलेबद्दल त्यांची तक्रार आहे त्या देखील विधवा आहेत, निराधार आहेत, अबला आहेत. तरी सुद्धा ग्रामपालिकेची भूमिका
व्यवस्थितपणे पार पाडेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही. ते अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत ग्रामपालिका काढेल. पंचायत समितीकडून काही आदेश वगैरे आलाय का तुम्हाला? पंचायत समितीकडून BDO साहेबांनी आम्हाला काल बोलवलं होतं. त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. परंतु ग्रामपालिकेची भूमिका आजही अशीच आहे की सगळे अतिक्रमण धारक आहेत ते चंदनपुरी गावातले रहिवासी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. त्यांना परत आपण नियमानेच काम करू. गुन्हा दाखल केले आमचं एकच गाव आहे व आमचं एकत्र राहणं आहे सगळं. तर ग्रामपालिकेची भूमिका आहे की गुन्हा दाखल न करता हा प्रश्न योग्य मार्गाने कसा सॉल्व्ह होईल अशी ग्रामपालिकेची भूमिका आहे. दुसरा विषय, शेखर दादा पगार आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनाही मी 1-2 दिवसात बोलवणार आहे चंदनपुरीला. त्यांच्याही निदर्शनास मी त्या जागेवर घेऊन जाऊन ती जागा आणून देणार आहे आणि त्यांचं जे मत पडेल त्या मताचा सुद्धा आदर करणार आहे. त्या मताचा पूर्णपणे आदर करून जे न्यायनीती असेल त्याप्रमाणे त्यांचाही सल्ला घेईल आणि योग्य निर्णय जो असेल तो घेणार आहे.